तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय हिंदी विनोदी मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते मंदार चांदवडकर यांना पुन्हा मराठी नाटक किंवा चित्रपटात काम करणार का हा प्रश्न विचारताच त्यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात मनमोकळेपणानं उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मंदार चांदवडकर नेमकं काय म्हणाले पहा. मराठीमध्ये एखादा चित्रपट करावासा वाटला आणि जर संधी मिळाली तर तो कुठल्या जॉनरचा करायला आवडेल? विनोदी. कारण जे आपल्याला चांगलं येतं, जे आपण चांगलं करू शकतो, माझ्या मते मी तेच करावं असं. एका कलाकाराला तसं तर रेस्ट्रिक्शन नाही पाहिजे, पण मला असं वाटतं मी खूप म्हणजे म्हणतात ना फील गुड फॅक्टरचा जो कलाकार असतो, मी त्या टाईपचा कलाकार असतो त्याला मानतो की हां छान वाटतं मला करताना. विनोद करताना मी खूप इझी असतो. पल्लेदार संवाद बोलणं आणि मोठमोठे मोनोलॉग्स बोलणं यातलं मी नाही आहे. म्हणजे बेसिकली मी त्यात कम्फर्टेबल नाही आहे रादर. आणि आत्तापर्यंत मी कदाचित हे 18 वर्ष करत आलेलो आहे, कारण मी कधी अभिनय करतो आहे असं झालेलंच नाही. आम्ही खूप ज्या गोष्टी नॉर्मली आपण असं बोलतो तसं आम्ही तिकडे जाऊन बोलतो. त्यामुळे मला त्या टाईपचेच रोल करायला जास्त आवडतील. दुबईमध्ये तुम्ही एक संस्था सुरू केली प्रतिबिंब नावाची, तिथे थिएटर चालू आहे. मग मराठी नाटक पुन्हा करायची इच्छा आहे का? नाही, मग प्रॅक्टिकली पॉसिबल का नाही आहे, कारण नाटक म्हटलं की कमिटमेंट आहे. मग ती तालमीची कमिटमेंट आहे, ती प्रयोगाची कमिटमेंट आहे, ती दौऱ्याची कमिटमेंट आहे. आणि एखादी डेली सोप आणि तारक मेहतासारखी डेली सोप करून तर थिएटर करणं पॉसिबलच नाही आहे. जरी संधी मिळाली तर मराठीत नाटक कोणतं करायला आवडेल जे आता सध्या? असंच मी जे म्हटलं तोच एक जॉनर, कॉमेडीच. कारण मी हा विचार करतो की आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना जर मनोरंजन द्यायचं असेल तर आपण त्यांना स्ट्रेस बस्टर देऊया ना, जे आम्हाला इतकी वर्ष आम्हाला कॉम्प्लिमेंट मिळतात. प्रेक्षको, तुम्हाला माहित आहे का, भिडे मास्तर म्हणजेच मंदार चांदवडकर यांनी यापूर्वी सुद्धा वादळवाट सोबतच गाजलेल्या काही मराठी मालिकांमध्ये काम केलंय. हा अनुभव सांगताना मंदार चांदवडकर नेमकं काय म्हणाले पहा. मराठी सिरियल्स मध्ये वगैरे सुद्धा तुम्ही कामं केलात. सिरियलमध्ये बऱ्यापैकी केली. दामिनी करायचा, दामिनी तर दोन फुल एक एंट्री पॉईंट होता तो दामिनी. म्हणजे मराठी सिरियलमध्ये काम करण्याचा कोणी म्हणजे असं म्हणतात ना की पहिले दामिनीमध्ये करायचं आणि मग इंडस्ट्रीत घुसायचं असं. त्यावेळेला ते तसं होतं. नंतर दोन फुल एक डाऊटफुल होतं. नंतर पॅडी आणि निर्मिती त्यांची ती सिरियल होती गंगूबाई नॉन मॅट्रिक, त्याचे मी बरेचसे एपिसोड केले. नंतर सर्वात मला चांगली भूमिका मिळाली ती म्हणजे फार मोठी नव्हती पण लक्षात राहणारी म्हणजे वादळवाट. ती खूप छान सिरियल होती, त्याच्यामध्ये मी काम केलं. आणि बाकी बऱ्याच सिरियल होत्या, कधी हसत कधी फसत, विजय कदम सोबत काम केलं. मी जेव्हा पहिल्यांदा आलो 2000 साली दुबईवरनं, पहिली सिरियल मी विजयदादांसोबत केली होती, कधी हसत कधी फसत, रामोजी फिल्म सिटीला जाऊन. तेव्हा ETV मराठी होतं आणि त्याचं सगळं शूटिंग झाल्याचं रामोजी फिल्म सिटीला. तेव्हा मला आठवते मी उदय नेने असे कलाकार आम्ही तिथे गेलो होतो, विघ्नेश जोशी, आणि तिथे काम करून आम्ही आलो होतो असं. मग त्यानंतर असं नाही वाटलं की मराठी मालिकांमध्ये लीड मध्ये काम करावं? त्यावेळेला त्यासाठी प्रयत्न नाही केले? वाटलं खूप, पण ते कुणी दिलं नाही. वाटायला काय, वाटलं खूप, पण ठीक आहे, ते प्रत्येकाला म्हणजे नशिबाचा भाग असतो ना जो, की आता आपण म्हणतो ना की मन का होतो अच्छा ना होतो और भी अच्छा. तेव्हा नाही झालं म्हणून अजून चांगलं झालं. कदाचित ही भूमिका माझ्या वाट्याला होती. आता त्यावेळेला जर मी कुठल्या मराठी सिरियलमध्ये जर बिझी असतो तर मी हे नसतं करू शकलो ना हे सिरियल. कारण या सिरियलसाठी त्यांना असा कलाकार हवा होता जो पूर्णपणे फ्री असेल. महिन्याचे 40 दिवस. कारण महिन्याचे 40 दिवस महिन्याचे 40 दिवस अशासाठी, कारण शो सेटअप करताना आम्हाला माहिती आहे मी कित्येक वेळा फिल्म सिटीमध्येच झोपलो आहे. कारण सुरुवातीला कळव्यावरनं अपडाऊन करताना माझं जेव्हा रात्री 11:30-12 वाजता पॅकअप व्हायचं, त्याच्यानंतर मला सुकुरवाडीला जाऊन बोरीला जाऊन शेवटची बस माझी मिस व्हायची, जी पोचायची 2-2:30 वाजता वगैरे. त्यामुळे ते गणित बसत नव्हतं. आणि परत सकाळी 7ची शिफ्ट, म्हणून मी बऱ्याच वेळेला फिल्म सिटीमध्ये मेकअप रूममध्ये झोपलेलो आहे तिकडे. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.